नमस्कार. मी सध्या आता पुणे शहरातील डेक्कन पोलीस स्टेशन समोर उभा आहे. याच डेक्कन पोलीस स्टेशनमध्ये दिनांक 27/3/2026 रोजी म्हणजे सुमारे एक 14 ते 15 दिवसांपूर्वी नामवंत एक बँक आहे किंवा एक पतपेढी म्हटलं तरी चालेल. बुलढाणा अर्बन नावाची पतपेढी आहे, नामवंत आहे. आपल्यापैकी बऱ्याच लोकांच्या ठेवी या बँकेमध्ये आहेत. याच बँकेतील डेक्कन शाखेसंबंधातील एका अपहाराबद्दल FIR नोंदवण्यात आली. तर घडलं असं की सविता निलेश राठी वय वर्ष 38 नावाच्या फिर्यादी ज्या बँकेच्या मॅनेजर आहेत, या डेक्कन शाखेच्या मॅनेजर आहेत, त्यांनी या विषयामध्ये संपूर्ण तक्रार डेक्कन पोलीस स्टेशनमध्ये नोंदवलेली आहे. यातील झाले असं की बाळासाहेब तुपारे नावाचे जे बँकेचेच या शाखेचे डेक्कन शाखेचे कर्मचारी होते, त्यांनी त्यांचा एक बाहेरील मित्र अजय पाटील, पूर्ण पत्ता माहीत नाही, अजय पाटील असा या ठिकाणी उल्लेख, अजय पाटील यांच्यासोबत मिळून बँकेसोबत सुमारे जवळपास अंदाजे 2.5 कोटी रुपये किमतीचे सोन्याचे, डायमंडचे आणि चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम 20,000 याचा अपहार केला आहे. एका बँकेत लॉकरमध्ये ठेवलेल्या कस्टमरच्या लॉकरमधून मास्टर कीने फसवणूक करून तो अपहार झालेला आहे. आता या ठिकाणी प्रश्न परत उपस्थित होतो की सुमारे 20,000 कोटीच्या या बँकेमध्ये ठेवी आहेत आणि 20,000 कोटींच्या तुमच्या माझ्या सर्वसामान्यांच्या आपल्या लोकांच्या ठेवी असताना इतका मोठा अपहार होतो कसा, हा प्रामुख्याने प्रश्न नक्की घडलाय काय पाहू. यातील ज्या फिर्यादी आहेत त्यांच्या फिर्यादीनुसार संस्थेमध्ये नोकरीस असलेले बाळासाहेब तुपारे व संस्थेतील दुसरे ठेवीदार व लॉकरधारक अजय पाटील यांनी संगनमताने बँकेचे कर्मचारी बाळासाहेब तुपारे यांनी स्नेहल तळेकर यांच्या गैरहजेरीत, म्हणजे या ज्या स्नेहल तळेकर आहेत, या स्नेहल तळेकर याच बँकेतील कर्मचारी आहेत, त्यांच्या अधिकार क्षेत्रामध्ये या लॉकरचं संपूर्ण प्रकरण येतं. या ड्रॉवरमधील त्यांच्या गैरहजर लंच ब्रेकसाठी सुमारे 27 तारखेला जरी FIR नोंदवलेली असली तरी हा प्रकार मी ज्यावेळेस बँकेच्या मॅनेजर आहेत सविता राठी यांच्यासोबत बोलणं केलं, त्यावेळेस त्यांच्या बोलण्यातून असं आलं की हा संपूर्ण प्रकार 27 तारखेच्या अगोदर एक 8-10 दिवसापूर्वी घडलेला आहे. त्यानंतर 27 तारखेला ज्यावेळेस कस्टमरने बँकेमध्ये येऊन लॉकरमध्ये चेक केलं, त्यावेळेस 27 तारखेला हा प्रकार उघडकीस आलेला आहे. पण हा संपूर्ण प्रकार घडला आहे सुमारे 27 तारखेच्या आधी 8 ते 9 दिवस. तर यावेळेस घडलं असं की यांनी काय केलं, या स्नेहल तळेकर या बँकेच्या कर्मचारी यांच्या या ज्यावेळेस लंच ब्रेकला जेवण्यासाठी गेलेला असताना त्यांच्या ड्रॉवरमधून मास्टर कीने लॉकर उघडला आणि हे जे अजय पाटील यांचा देखील त्या ठिकाणी लॉकर होता. तसेच बाळासाहेब तुपारे यांनी ज्या बँकेच्या मॅनेजर सविता राठी यांना जो कस्टमरचा लॉकर आहे, आता याच्यामध्ये असं उल्लेख आहे की बाळासाहेब तुपारे यांनी संस्थेच्या मॅनेजर सविता राठी यांना क्रमांक 130 नंबरचा लॉकर अजय पाटील यांना देण्यासाठी शिफारस केली होती. याच्यावरून असं होतं की 130 नंबरच्या लॉकरच्या आजूबाजूचाच लॉकर या कस्टमरचा असणार आहे आणि त्याच्यातूनच सुमारे 2.5 कोटी रुपयांचा अपहार झालेला आहे. फिर्यादी यांनी असं सांगितलं की बाळासाहेब तुपारे यांच्या हे संस्थेचेच कर्मचारी असून त्यांच्या विनंतीवरून 130 क्रमांकाचं लॉकर अजय पाटील यांना देण्यात आलं. त्यानंतर झालं असं की स्नेहल तळेकर या जेवणासाठी लंच ब्रेकमध्ये गेल्यानंतर यांनी त्यांना विश्वासात घेऊन जेवायला गेल्यानंतर त्यांच्या ड्रॉवरमधून मास्टर की काढून 130 क्रमांकाचं लॉकर उघडलं व अनुक्रमे लॉकर क्रमांक 120 व 188 हे विना परवाना उघडून लॉकर क्रमांक 188 मधील अंदाजे 31 तोळे सोने व लॉकर क्रमांक 120 मधील अंदाजे 2 ते 2.5 कोटी रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरी करून त्या रकमेचा अपहार करून संस्थेची व आमची फसवणूक केली, असं याच्यामध्ये उल्लेख आहे. त्यानुसार बाळासाहेब तुपारे व लॉकर धारक अजय पाटील यांच्याविरुद्ध कायदेशीर तक्रार. आता हे जे बाळासाहेब तुपारे हे दिनांक 20/2/2026 पासून बुलढाणा अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये, हे जे पुण्याची प्रभात रोडची शाखा आहे डेक्कन परिसरातली, इथं कामाला होते. आता ज्यावेळेस डेक्कन पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांसोबत आम्ही बोलणं केलं, त्यावेळेस त्यांच्याकडून असं आलं की या दोन्ही आरोपींना त्यांनी बाळासाहेब तुपारे व अजय पाटील यांना अटक त्यावेळेसच झालेली आहे. अटक झाल्यानंतर त्यांच्याकडून मात्र जो मुद्देमाल आहे तो अजूनपर्यंत हस्तगत करण्यात आलेला नाही. यानंतर पुढील घडामोडींकडे आपलं लक्ष राहणारच आहे. टाइम्स ऑफ महाराष्ट्रसाठी पुण्यावरून आदित्य. धन्यवाद.